आपण कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी आहोत। बनवडी ही कराड तालुक्यातील 16,000पेक्षा जास्त लोकसंख्येची मोठी ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीला महाराष्ट्राला आदर्श असा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प या ठिकाणी बघायला मिळतो। याचं मूळ हे आहे की घरगुती पातळीवर कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं। ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा। आता आपल्याला या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या गाड्या घंटागाड्या त्यांच्या माध्यमातून आलेला हा सगळा ओला कचरा या ठिकाणी बघायला मिळतोय। हा ओला कचरा या ठिकाणी डंप केला जातो आणि डंप केल्यानंतर या ओल्या कचऱ्यावर कल्चर फवारलं जातं आणि कल्चर फवारल्यामुळं त्याची कुजण्याची प्रक्रिया फास्ट होते आणि तो अत्यंत गतीनं कुजतो हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। ते आपण या ठिकाणी बघितले। आता पुढं आपण या कचऱ्याचं काय केलं जातं ते पाहूया। आत्ता जे आपण बाहेर ओला कचरा सगळा बघितला ग्रामपंचायतीच्या घंटागाड्यातून आला तो असा ह्या ज्या प्लॅस्टिकचे बेड आहेत त्या प्लॅस्टिकच्या बेडमध्ये कमी खर्चातले बेड आहेत। हे 3,000 रुपयाला ह्या बेड त्या ठिकाणी रेडी अवस्थेत मिळतो। त्या बेडमध्ये हा कचरा सगळा भरला जातो। थोडंसं शेणखताचा याच्यामध्ये थोडासा वापर केला जातो कुजण्यासाठी, पण जास्त करून तोच सगळा कचरा असतो। जवळजवळ 80 ते 90% तो कचरा असतो आणि 10% फक्त शेणाचा मात्रा या ठिकाणी वापरला जातं। आता आपण हे शेड जे बघतो ते हे शेड सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की गावातल्या जुन्या मटेरियलपासून हे शेड तयार केलेलं आहे। ह्या सगळ्या लोखंडी पाईप दिसतात ते आपल्या जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या पाईप आहेत आणि त्याच्यावर पत्रा टाकून कमी खर्चामध्ये हे शेड तयार केलं। अशा पद्धतीने सगळे बेड त्या ठिकाणी भरले जातात आणि याच्यामध्ये जुने जे गांडूळ काय आहेत ते या ठिकाणी सोडले जातात। आता आपण मगाशी मोठ्या प्रमाणावर मोठा बेड भरलेला बघितला। गांडुळांनी खाल्ल्यानंतर असा बेड खाली 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 जातो। गांडूळ तो कचरा खातात आणि त्याच्या विष्ठेतून जे खत तयार होतं त्याला गांडूळ खत म्हणतात। इथं आपण बघूया आता गांडूळ कशा पद्धतीने झाल्यात। हे स्वच्छ भारत मिशन मधून जे आपले बेड बांधलेले आहेत ते बेड आपण या ठिकाणी बघत आहोत। हे अशा पद्धतीनं बघितलं तर तुम्हाला गांडूळ या ठिकाणी दिसतील। प्रत्येक बेडमध्ये गांडूळ आहेत आणि ते कचरा खाऊन त्यांचे जे विष्ठा आहे ते गांडूळ खत आणि ह्याच्यावर रोज पाणी मारायला लागतं। गुळ आणि बेसनची पाण्याची फवारणी करावी लागते जेणेकरून गांडुळांना ते चांगल्या पद्धतीचं खाद्य त्या ठिकाणी तयार होतं। तर अशा पद्धतीनं हे चांगल्या पद्धतीचे हे सगळं शेड जर तुम्ही बघितले 2 मोठे शेड ग्रामपंचायतीनं कमी खर्चामध्ये हे तर बघितलं सिमेंटचे पोल आणि हे सगळे बेड कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी केलेले आहेत। आता मी तुम्हाला पुढे जाऊन जे गांडूळ खत तयार होतंय ते गांडूळ खत या ठिकाणी ही जी चाळण तयार केलेली आहे या चाळणीमध्ये हे गांडूळ खत चाळलं जातं आणि चाळल्यानंतर त्याचं पॅकिंग केलं जातं। कशा पद्धतीने चाळलं जातं जरा या ठिकाणी दाखवतात आपले जे कर्मचारी आहेत ते। आणि जे चाळलेलं गांडूळ खत आहे ते बघा कशा पद्धतीनं चहा पावडर सारखं गांडूळ खत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे खत त्या ठिकाणी तयार होतंय। हे जे गांडूळ खत आहे चाळल्यानंतर बारीक जे चहा पावडर सारखं आहे ते खत या बनवडी ग्रामपंचायतीनं स्वतःचा गांडूळ खताचा ब्रँड तयार केलेला आहे। 25 किलोचं पोतं आहे ज्यामध्ये हे 25 किलो गांडूळ खत त्या ठिकाणी भरलं जातं। तर या गांडूळ खतामध्ये 25 किलोसाठी त्यांनी 10 रुपये किलोचा रेट ठेवलाय। एकूण 250 रुपयाला एक बॅग त्या ठिकाणी दिली जाते आणि ह्याला अत्यंत चांगल्या पद्धतीची ग्राहकांकडून किंवा शेतकऱ्यांकडून मागणी आहे। याचा शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं म्हणजे रासायनिक खतांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं याला रिझल्ट मिळत आहेत शेतकऱ्यांना, त्यामुळे प्रचंड मागणी आहे। आणि हा सगळा जो आपण प्रकल्प बघितला तो ग्रामपंचायतीचा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या ग्रामपंचायतीवर याचा 1 रुपयाचाही खर्च पडत नाही। उलट ग्रामपंचायत फायद्यात आहे। सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आणि सगळं भागून याच्यामध्ये ग्रामपंचायतीला या प्रकल्पातून चांगलं उत्पन्न मिळते। अशा पद्धतीचा हा महाराष्ट्रातला आदर्श प्रकल्प आहे। असं शेवट करून दाखव।